10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, go! नमस्कार, प्रणाम, राम राम आणि शुभ संध्या. मी आहे मॅच कॉमेंटेटर राहुल क्षीरसागर आणि माझ्यासोबत आहेत तज्ञ समालोचक, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या महाराष्ट्र महिला कबड्डी संघाच्या माजी कप्तान छाया देसाई पवार. नमस्कार छाया, अंतिम फेरीच्या सामन्यात स्वागत. नमस्कार राहुल. आज बारामती आणि ठाणे या दोन संघामध्ये जो चंग किंवा स्पर्धा चुरस होणार आहे ते आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. महाकबड्डी लीगचा अंतिम सामन्याचा पहिलाच हा अंतिम सामना महाकबड्डी लीगचा आणि त्याचा थरार आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. पहिली रेड ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदेची. पदस्पर्श करण्याचा प्रयत्न आणि टुणूक करून उडी मध्यरेषेपर्यंत. बारामतीची पहिली रेड करते स्नेहल शिंदे. एक स्नेहल गेली, दुसरी स्नेहल आली. छाया, स्नेहल शिंदे अतिशय अनुभवी खेळाडू आहे आणि स्नेहल शिंदेची इथे पकड. पठ्ठे बापूराव पटात घुसून मांडीला विळखा आणि पहिल्याच चढाईत बारामतीची रेडर बाद. स्नेहलनी बोनससाठी पाय आत टाकला आणि त्याच वेळेला कॉर्नरने तिला पटात पकडली आणि सगळा संघ तिच्यावर तुटून पडला. अतिशय उत्कृष्ट पकड झाली. हो, या पकडीवरून दिसतंय ठाण्याच्या खेळाडूंचा काय मूड आहे तो. पाहूयात बारामतीचा प्रतिटोला इथे येतोय का. परत एकदा ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संघात एक एक स्नेहल शिंदे आहे. ठाण्याची स्नेहल शिंदे ही कप्तान आणि आता बारामतीची कप्तान नेहा घाडगे चढाई करत आहेत ठाण्याच्या किल्ल्यावर. 1.5 मिनिटं झालेली आहेत. ठाण्याला 3 गुणांची आघाडी. पकडण्याचा प्रयत्न नेहा घाडगेला पण कचाट्यातून सुटली आणि मध्यरेषेला पोचली. छाया, नेहाला बाहेर थोडं टच लाईनच्या बाहेर जाऊन तिच्यावर डावी मारली आणि नेहा आडवी पडली आणि तिचा हात मध्यरेषेकडे पोचला. ती थोडी जर आत आल्यानंतर पकड केली असती तर ती सक्सेसफुल झाली असती राहुल. निश्चितपणे. आणि हे पहा, आता स्नेहल शिंदे कप्तान ठाण्याची कॅप्टन जिनिंग खेळते आहे. निधड्या छातीची स्नेहल परत एकदा गुण मिळवले आपल्या संघासाठी. विळख्यातून गिरकी मारून सुटका. हे पहा, तिथे मारली गिरकी आणि सटकली स्नेहल शिंदे. कॉर्नर तिला पकडण्याकरता अर्धवट आला, तोच तिने तिच्या फुल कव्हर करून चाकली तिच्या पोटाला लावली असती आणि दोघांनी मिळून हात ओढला असता तर निश्चितच ती पकड झाली असती. निश्चित. आणि हे पहा, बारामतीच्या स्नेहल शिंदेची कामगिरी. परत रिपीटेडली सेम पोझिशनला तिची पकड झाली आहे. नक्कीच ठाण्याच्या खेळाडूंनी त्यांचा अभ्यास केलेला आहे तिच्या चढाईचा, जो अतिशय महत्वाचा आहे राहुल. निश्चितपणे. छाया, सोनाली इंगळेची जबरदस्त पकड. स्नेहल शिंदेला दुसऱ्यांदा बाद केलेला आहे ठाण्याच्या रक्षपंक्तीने. आणि परत एकदा स्नेहल शिंदे कप्तान ठाण्याची. बारामतीचे 5च खेळाडू क्रीडांगणात. स्नेहल बोनस गुण घेऊ शकत नाही. 6 किंवा 7 खेळाडू क्रीडांगणात असतानाच तुम्ही बोनस घेऊ शकता. यावेळेस मात्र स्नेहल शिंदे जेरबंदा. बारामतीचा प्रतिटोला. तर ज्या खेळाडूकडून इनिशिएटिव्ह घेतला होता तिथून ती बाहेर पडत होती, पण सहकारी आणि सपोर्ट एकजूट म्हणतात ती हीच आणि तिने ती पकड सक्सेसफुल करून दाखवली. निश्चितपणे. रेबेका गवारे परत काल रक्षापंक्तीत चमकली होती बारामतीसाठी. आज परत तिने काल जिथे सोडली होती मॅच तिथूनच सुरुवात केलेली आहे. नेहा घाडगे काल प्रचंड तिला दुखापत झाली होती, पण बघा, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आमच्या डॉक्टर प्रज्ञा पाटील यांची कमाल, बारामतीच्या फिजिओंची कमाल. आज संपूर्णपणे तंदुरुस्त आहे ती. आलेली आहे आता आम्रपाली गलांडे. हे दुसरं अस्त्र ठाण्याच्या भात्यातलं. आम्रपालीने आतापर्यंत 39 पॉइंट रेड्स मध्ये आणि बोनस वगैरे इतर असे 2 पॉइंट. परत बाद आम्रपाली गलांडे. मध्यरक्षकांनी तिला बोनस लाईनवर होल्ड करून तिला पकडली आहे. आपण बघू शकता साखळी हाताला आहे, बाकीचे खेळाडू तुटून पडले. अतिशय उत्कृष्ट पकड. अतिशय उत्कृष्ट पकड. बारामतीची पण भट्टी तापलेली आहे, ठाण्याची भट्टी तापलेली आहे. निश्चितच राहुल, हा अंतिम सामना आहे. प्रत्येक खेळाडू हा जिद्दीनेच खेळणार आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून देण्याचा त्यांचा कसोशीचा प्रयत्न असणार. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आज आपल्याला इथे थरार बघायला मिळणार आहे. आणि थराराची सुरुवात झालेली आहे. बारामती हरिकेन्स 4, ठाणे टायगर्स 5. ठाण्यासाठी नवीन रेडर उतरलेले आहेत तेजस्वी पाटेकर. पाहूया किती तेजस्वी तिची चढाई. पण तेजस्वीने अतिशय उत्कृष्टपणे जो तिचा फॉलबॅक होता तो काढला. ती मध्यरक्षक खाली पडली, तिच्या अंगावरून जाऊन ती मध्यरेषेकडे गेली आणि डोक्याला हात मारून. या सगळ्या गोष्टींचं खूप भान ठेवायला हवं राहुल. अगदी अलर्ट असायला हवं. तुम्हाला कुठे मोकळीक मिळते, कुठे सूट मिळते, तिथून तुम्ही निसटता पाय घ्या. बरोबर आहे छाया. आणि परत एकदा स्नेहल शिंदे
परत एकदा तिच्या आवडत्या डाव्या कोपऱ्यात तिची चढाई. हे पहा तिला पकडण्याचा प्रयत्न. बारामती अतिक्रमण विभागाची कारवाई. वाटेतले अडथळे त्यांनी पाडून टाकलेले आहेत. स्नेहल एकदम ताकदवर खेळाडू आहे. तिला पकडताना तिच्या कमरेच्या खालनच जाऊन तिला होल्ड केला पाहिजे आणि सगळ्यांनी तुटून पडलं पाहिजे, तरच तिची पकड करू शकता. बरोबर आहे छाया. कारण भयंकर असं बळ आहे तिच्याकडे आणि तेवढाच स्पीड आहे तिच्याकडे. ठाण्याकडे 2 गुणांची आघाडी. कप्तान स्नेहल शिंदेची चढाई. परत एकदा स्नेहल शिंदे मध्यरेषा शिवण्याच्या आधीच तिला जमीनदोस्त केलेला आहे. तिला आसमान दाखवलेलं आहे. पाया इथे पूनम तांबे तिच्या पटात घुसली. मांड्यांना विळखा. स्नेहल थांबत थांबत पुढे आली, त्यामुळे मागच्या पण खेळाडूला तिचं चांगलं जजमेंट आलं की हिला पुढे जर कॅच झाली तर मागणं मी तयार आहे. निश्चितपणे छाया बघा, गुणांवर गुण, टोल्यावर टोला, माराला प्रतिमार, भडीमार या इथे आज चालू आपल्याला आहे. सगळ्या त्यांच्या योजना, त्यांच्या रणनीती सगळ्या आपल्याला बघायला मिळतील. कारण आतापर्यंत 12-13 सामने झालेले आहेत प्रत्येकाचे निश्चितपणे आणि प्रत्येकाला त्यांचे वीक पॉईंट बघण्याची संधी मिळालेली आहे आणि चांगला अभ्यास त्यांनी करून त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि महाकबड्डी लीगची अंतिम फेरी आपणच जिंकायची ही ईर्ष्या प्रत्येक खेळाडूच्या मनात आहे. पहा आणि ती ईर्ष्या दिसते या खतरनाक पकडीमध्ये, काही थरारक सुटकांमध्ये. दोन्ही कप्तानांची जिगरबाज खेळी झालेली आहे आतापर्यंत. स्नेहल शिंदे बारामतीची रेडर 2दा बाद झालेली आहे, पण तिने परत येऊन बारामतीच्या ठाण्याच्या अँटी रेडर्सला कारक केलेला आहे. अतिशय सुंदर पकडी, अतिशय सुंदर झटापटी, उत्कृष्ट सर्वोच्च दर्जाची कबड्डी पाहायला मिळते आहे. आम्रपाली गलांडे परत बाद. मध्यरेषेपर्यंत लोटत नेलेल्या खेळाडूला त्यांनी पटकन जेरबंद केलं. बघा आपण बघू शकता, अक्षरशः ती वाकून तिला होल्ड करते. एक साखळी हातात होती म्हणूनच ती हे करू शकली. निश्चितपणे पायल घेवारे आणि पूनम तांबे आता चमकतायत रक्षापंक्तीत. रिबेका गवारे, पायल घेवारे आणि पूनम तांबे हे जे त्रिकूट आहे रक्षापंक्तीचं बारामतीचं जागृत झालेलं आहे. आणि आता पाहूया कप्तान नेहा गाडगेची चढाई. छाया देसाई, तुमची खासियत होती उलट्या लातेची, त्याचाच प्रयोग वारंवार करते नेहा तांबे या ठिकाणी. आणि हे बारामतीचे छोटे चाहते मानायला पाहिजे. बारामतीच्या चाहत्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना त्यांनी स्वतःहून वेगवेगळे असे हाताचे मोठमोठे ग्लव्स बनवलेले आहेत, स्वतःचे झेंडे आणलेले आहेत. प्रेक्षक देखील 8व्या खेळाडूच्या रूपाची जी भूमिका आहे ती बजवायला सशक्त आणि पूर्णपणे सज्ज झालेला आहे. निश्चितच, आणि त्यांचं जे प्रोत्साहन आहे ते त्याच्यामुळे खेळाडूंचा खेळ चांगला होणार आहे आणि खेळाडू निश्चितच उत्साहीपणे ते खेळणार आहेत. 7 मिनिटं झालेली आहेत आणि गुणसंख्या बरोबर. इधर 7 उधर 7. बलवान स्नेहल शिंदे बारामतीसाठी पण कारक झालेली आहे. मगाशी सांगितलेल्या पद्धतीनेच तिची पकड झाली. तिला कमरेच्या खाली तिने होल्ड केली. आपण बघा इथे ती बघा कमरेच्या खाली होल्ड केलं आणि मागणं खेचलं. परफेक्ट पकड. आणि